मी माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. माझं नाव अक्षय पांडुरंग बाऊचकर. गेली 3 वर्षे मी फिटनेस फील्डमध्ये आहे. जिथे मी लोकांना वजन कमी करून चांगलं कसं राहायचं हे डिटेलमध्ये शिकवतो. ओके. तर सुरुवात माझ्यापासूनच झाली पाहिजे. कारण तुम्हाला जो वजन कमी करायला शिकवणारा व्यक्ती आहे, त्यानं स्वतःचं वजन किती कमी केलेलं आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण बघा, एखादा करोडपतीच तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, की करोडपती कसं बनायचं. भिकारी तुम्हाला नाही मार्ग दाखवू शकणार करोडपती कसं बनायचं. त्या पद्धतीनं एखादा जाड माणूस तुम्हाला कधीही शिकवू शकत नाही, की वजन कसं कमी करायचं. त्यासाठी एक सर्टिफाईड कोच लागतो, ज्यानं स्वतःचं वजन कमी केलेलं आहे. ज्यानं स्वतःमध्ये बदल निर्माण केलेला आहे आणि ती अचिव्हमेंट त्याच्याजवळ आहे. तर पूर्वी मी असा होतो. आज तुम्ही माझा चेहरा बघताय, माझ्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल बघताय. ओके. इकडे तुम्ही बघू शकताय माझ्या चेहऱ्यावर फॅट किती होतं, पोटावर चरबी किती होती आणि साधारणतः डबल चीन तुम्हाला इथं क्लिअरली इंडिकेट होते. ओके. तर अशा पद्धतीचा माझा बॉडी पोश्चर होता. ओके. आणि या जर्नीमध्ये म्हणजे सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा माझं वजन 93 किलो होतं आणि 93 किलोपासून सुरुवात झाली. खूप सारे हेल्थ प्रॉब्लेम्स माझ्यामध्ये होते. जसं की फॅटी लिव्हर झालं होतं मला. ओके. व्हिटॅमिन बी12 ची कमी होती कारण मी शाकाहारी आहे. एनर्जीमध्ये खूप कमतरता असायची. सगळ्या गोष्टी हातात आणून द्यायला लागायच्या. उत्साह अजिबात शिल्लक राहिला नव्हता शरीरामध्ये. पण खूप चांगल्या पद्धतीने मी माझ्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. नेक्स्ट फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. अ, मी वजन कमी केल्यानंतर साधारणतः 20 किलो वजन कमी केले मी 3 महिन्यांमध्ये. त्या 3 महिन्यांमध्ये जो काही माझ्यामध्ये रिझल्ट आलेला आहे, तो इथं तुम्ही बघू शकता. फर्स्ट फर्स्ट फोटोमध्ये मी आणि माझी मिसेस दिसत आहोत. पहिल्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सेकंड फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. थर्ड फोटोमध्ये सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल, की माझ्यामध्ये कसा फरक पडलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी माझ्यामधला फरक निर्माण केलेला आहे आणि ते मी नेक्स्टमध्ये तुम्हाला माझं मिशन सांगेन. माझं मिशन आहे, लोकांना हेल्दी, हॅपी आणि ॲक्टिव्ह बनवणं. प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करणं, त्यांना साथ देणं. म्हणजे वजन कमी करत असताना, फिट राहत असताना तुम्हाला कोणतरी एक मोटिव्हेशन करणारी व्यक्ती लागते. ती मोटिव्हेशन करणारी व्यक्ती बनणं. ओके. तुमच्या अडचणी समजावून घेणं आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं. आरोग्यावर होणारा अतिरिक्त खर्च थांबवणे. म्हणजे बघा, जेव्हा आपल्या पाठीमागे हेल्थ प्रॉब्लेम लागतात, तेव्हा आपल्याला खूप सारे म्हणजे खर्च आपल्यापुढे येत असतात. लॅबच्या टेस्ट असतील, अनएक्सपेक्टेड ज्या काही इमर्जन्सीज येतात, ऑपरेशन्स वगैरे आपल्याला सजेस्ट केली जातात. या सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्याच्यावर भरपूर सारा खर्च येतो. तो खर्च जर आपल्याला वाचवायचा असेल, तर आजपासून आपल्याला आपल्या तब्येतीवर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा जी तब्येतीवर काम करायचं आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा सर्व लोकांचा एक समूह बनवून त्या समूहाला चांगल्या पद्धतीने गाईड करणं, हेल्दी राहणं, हॅपी राहणं हे शिकवणं हे माझं मिशन आहे आणि आजपर्यंत मी 6,000 पेक्षा जास्त लोकांना मदत केली आहे. मी प्राउडली सांगू शकतो, की आज मी 6,000 लोकांचं आजपर्यंत वजन कमी करून दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यामधील एक बनणार आहात पुढे जाऊन. ओके. तर आपण पुढे जाण्याच्या अगोदर हा इंडिया टुडे ग्रुपने केलेला एक सर्व्हे बघूया. ज्याच्यामध्ये इंडियाज ओबेसिटी प्रॉब्लेम 4 मधील 1 व्यक्ती ही सध्या ओबेस आहे. ओबेस याचा अर्थ असा आहे, की ती वाढलेली वजनामुळे त्रस्त आहे. ओके. अ, वयवर्षे 15 ते 19च्या मध्ये साधारणतः 5% लोकं आज ओबेस आहेत. वयवर्षे 20 ते 29 मध्ये धरलं तर 16. 30 ते 39 मध्ये हा आकडा 32% पर्यंत गेलेला आहे. 40 पासून 49 पर्यंत हा 36% पर्यंत आहे. ओके. म्हणजे जवळपास 40% लोकं आज इंडियामध्ये ओबेस आहेत. असं म्हणायला काहीच हरकत नाही. अर्बन एरियामध्ये 33% आणि रुरल एरियामध्ये 19% ओव्हरऑल जर पर्सेंटेज वाईज विचार केला तर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजकाल लठ्ठपणा वाढत आहे आणि त्या लठ्ठपणा कसा कमी करायचा किंवा त्याच्यावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, हे आज तुम्ही शिकणार आहात. मी तुम्हाला एवढी गॅरंटी देईन, की हा सेशन जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने शेवटपर्यंत बघताय, तर तुम्ही 100% महिन्यात 5 किलो ते 10 किलो वजन कसं कमी करायचं, ह्याचं सिक्रेट शिकूनच बाहेर जाणार आहात आणि तुम्हाला मार्केटमध्ये कुठंही वजन कसं कमी करायचं याच्यासाठी परत दुसऱ्या जाहिरातीवर क्लिक करायची गरज नाही पडणार. ह्याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो आणि आपण पुढे जाऊया. ओके. लाईफस्टाईल डिसीज वाढत आहेत. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण, बीपी वाढण्याचं प्रमाण, डायबिटीज वाढण्याचं प्रमाण आणि थायरॉइड वाढण्याचं प्रमाण हे गेल्या 3 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर 1 आउट ऑफ 3 अडल्ट्स अबोव्ह 30 हॅव लाईफस्टाईल डिसीज म्हणजे वय वर्ष 30 पर्यंत आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम नसतात. पण आता 3 मधील 1 व्यक्ती म्हणजे जवळपास 30% लोकं ही वय वर्ष 30च्या नंतर तुमचं कार्डियाक प्रॉब्लेम असतील, डायबिटीज असतील, हाय कोलेस्ट्रॉल असेल, थायरॉइड असेल याला बळी पडतायत. त्याच्या मागचं कारण आहे चुकीची जीवनशैली. आपण जगत असलेले चुकीचं म्हणजे आपलं जीवनमान. ओके. या सगळ्या गोष्टी याच्यासाठी म्हणजे गरजेच्या आहेत. तर हेल्थ रिस्क काय आहेत? बघा, जेव्हा आपण लठ्ठपणा येतो त्यावेळी लठ्ठपणा एकटा येत नाही. तर लठ्ठपणा अनेक सारे प्रॉब्लेम घेऊन येतो. ज्याच्यामध्ये स्लीप एनिमिया म्हणजे झोप प्रॉपर लागत नाही. त्याच्यानंतर आपल्या सांध्यांच्या दुखण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यानंतर कॅन्सर होऊ शकतो, फॅटी लिव्हर डिसीज होऊ शकतो.
गाल ब्लॅडर डिसीज होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल होऊ शकतो, हार्ट डिसीज आणि स्ट्रोक येऊ शकतं, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतं आणि टाईप 2चा डायबिटीज. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागं कुठेही तुम्हाला भीती घालण्याचा हेतू नाही. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, की ओबेसिटीमुळे या गोष्टी लवकरात लवकर आपल्या बॉडीमध्ये येऊ शकतात. जर तुम्ही ओबेसिटीशी लढताय, जर तुम्ही तुमच्या लठ्ठपणाशी लढताय, तुमचं वजन कमी करताय, तर जेवढं तुम्ही वजन तुमचं मेंटेन ठेवाल, तेवढं तुम्ही या रोगांपासून दूर जाणार आहात आणि हे रोग तुमच्यापासून दूर राहणार आहेत आणि तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकणार आहात. हे सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ओके. तर आता पहिल्यांदा आपण शिकूया वजन म्हणजे काय. बघा, आपलं शरीर असतं ते स्नायूंनी, हाडांनी, पाण्यानी फॅटनं बनलेलं असतं. तुम्ही कधीतरी ऐकलं पण असेल, की आपल्या शरीरामध्ये 72% 70% पाणी आहे. बरोबर आहे ना? ऐकलंय? येस, जबरदस्त. तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. तर हे पाणी, त्याच्यानंतर स्नायू, हाडे आणि फॅट या गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं असतं. स्नायूंमध्ये म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर आपली किडनी आहे, आतडे आहेत, हृदय आहे. त्याच्यानंतर हे स्नायूंपासूनच बनलेलं आहे. त्यांचे स्नायू वेगवेगळे आहेत या अवयवांचे आणि आपले बाकीचे स्नायू जर आपण विचार केला तर आपले आर्म्स आहेत, लेग्स आहेत. ह्याचे जे काही स्नायू आहेत हे सगळे ह्याच्यापासूनच आपलं वजन बनलेलं आहे. हाडांपासून वजन बनलेलं आहे. हाडांचं पण काही वजन असतं. ते सुद्धा आपण वजन म्हणून मोजणं गरजेचं आहे. पाणी शरीरामध्ये असणाऱ्या पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्या वजनाचा एक भाग असतं आणि चरबी. चरबी सुद्धा आपल्या वजनाचा एक भाग असते. म्हणजे काय असतं, आपल्याला काट्यावर जे वजन दिसतं आजपर्यंत जे आपण बघतो, ते फक्त वजन म्हणून बघतो. तर वजनाच्या पलीकडे सुद्धा वजनाकडे या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कारण बघा, स्नायूंचा ऱ्हास झाला, तर तुमचं वजन त्यामध्ये कमी होऊन चालेल का? नाही चालणार. हाडांचा ऱ्हास झाला, तर तुमचं वजन कमी होऊन हाडांमध्ये चालेल का? नाही चालणार. हाडांचा ऱ्हास झाला, हाडांची डेन्सिटी कमी झाली, हाडांमध्ये झीज झाली, तर तुमचं वजन डेफिनेटली काट्यावर कमी दिसेल. पण त्याचा जो काही त्रास आहे तो तुम्हाला खूप जबरदस्त पद्धतीने पुढे जाऊन होणार आहे. पाण्याची कमतरता झाली बॉडीमध्ये निर्माण. वजन तुम्हाला काट्यावर कमी झालेलं दिसेल, पण वॉटर लेव्हल कमी झाल्यामुळे जे काही तुम्हाला चॅलेंजेस येणार आहेत, किडनीवर असतील, रक्ताभिसरण संस्थेवर असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे. फॅट हा एकमेव असा पदार्थ आहे शरीरातील, की जो आपल्याला अ, अनावश्यक असतो, जो काढून टाकल्यावर, जो बॉडीतून निघून गेल्यावर, ज्याच्यामध्ये वजन कमी झाल्यावर बॉडीला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की वजन कमी करणे म्हणजे तुमचं टार्गेट असलं पाहिजे, की चरबी कमी करणे, ना की काट्यावर फक्त वजन कमी करणे. ओके. तर अशा गोष्टी, ह्या गोष्टी आपण पुढे पण शिकणार आहोत. तर हे वजनाचे विविध प्रकार इथे दिलेले आहेत. जर तुम्ही लेफ्ट साइडहून बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल, की लेफ्ट साइडला पहिला जो माणूस आहे, हे सगळे 5 जण आहेत, हे एकाच वजनाचे आहेत. पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करेन. हे 5 जण एकाच वजनाचे आहेत, फक्त त्यांचे बॉडी कंपोझिशन वेगळं आहे. कशामुळं? तर त्यांच्या शरीरातल्या फॅटच्या प्रमाणामुळे. बघा, 75 वजनाचा हा व्यक्ती, पहिला व्यक्ती किती छान दिसतोय आणि तोच 75 वजनाचा शेवटचा व्यक्ती किती खराब दिसतोय. ह्याच्यामागचं कारण काय आहे? तर पहिल्या व्यक्तीमध्ये मसल्समध्ये जास्त वजन आहे, फॅटमध्ये कमी आणि शेवटच्या व्यक्तीमध्ये फॅटमध्ये जास्त वजन आहे, मसल्समध्ये कमी. त्यामुळे दोघांच्या दिसण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. एकाच उंचीचे, एकाच वजनाचे 2 व्यक्ती वेगवेगळे दिसू शकतात. दिसण्याने, बॉडी साइजने आणि त्यांच्या वयाने पण ते वेगळे दिसतात. ओके. तुम्हाला एखादा 50 वर्षाचा माणूस हा 27, 28, 30 वर्षाच्या तरुणासारखा सुद्धा दिसू शकतो, जर त्याचं फिजिक चांगलं असेल, त्याच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमी असेल आणि मसलचं प्रमाण जास्त असेल तर. बघा, तुम्ही हिरो-हिरोईनचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. त्यांचं वय जास्त असून सुद्धा त्या खूप चांगल्या दिसतात. त्याच्यामागचं कारण आहे, की त्यांनी त्यांचं फिजिक मेंटेन ठेवलेलं आहे. त्यांच्या शरीरातील चरबीचं प्रमाण त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. योग्य त्या गोष्टी ते योग्य त्या प्रमाणामध्ये खातात आणि प्रॉपर पद्धतीनं आपला म्हणजे फिटनेस ते ठेवतात. म्हणून ते कमी वयाचे दिसतात. आपण किंवा तुम्ही आज जास्त वयाचे दिसत आहात, त्याचं कारण काय आहे? की बाबा तुम्ही योग्य डायट घेत नाही. योग्य गोष्टी खात नाही. चुकीच्या गोष्टींकडे तुमचा जास्त म्हणजे हे आहे, ओढ आहे तुम्हाला चुकीच्या गोष्टी खाण्याची, चुकीची लाईफस्टाईल जगण्याची तुम्हाला ओढ आहे. त्याच्यामुळे तुमची बॉडी अशा पद्धतीने बनलेली आहे. ओके. ते पुढे जाऊन आपण शिकू. आता वजन वाढण्याची कारणं काय आहेत हे पहिल्यांदा शिकून घेऊया. बघा, कोणतीही गोष्ट जर मुळापासून आपल्याला तिच्यासोबत लढायचं असेल, तर त्याच्यामागची सगळी कारणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कारणच माहिती नसतील, तर आपण त्या कारणांवर काम करून जे आपल्याला आउटपुट गरजेचं आहे, ते मिळवू शकत नाही. बघा, वजन वाढण्याची कारणं जर आपल्याला समजली नाहीत, तर आपण तात्पुरतं वजन कमी करेल. पण परत वाढलं तर परत काय करणार? त्यामुळं मुळासकट त्याच्यावर घाव घालायचा आहे. वजन वाढण्याची मुळासहित कारणे बघायची आहेत आणि ती कारणं त्याच्यावर आपण काम करायचंय म्हणजे आपोआप आपली बॉडी चांगल्या पद्धतीने व्हायला चालू होईल. उपाशी राहणे, चुकीचा आहार घेणे, ही सगळ्यात मोठं कारण आहे वजन वाढण्याचं. दुसरी गोष्ट आहे वेळोवेळी जेवणे. तुमच्या जेवणाच्या वेळा जर प्रॉपर नसतील, तर तुमचं वजन वाढू शकतं. बैठी जीवनशैली, एकसारखं बसून राहणे, कॉम्प्युटरवर बसून काम करणे, कष्टाचं काम नाही.
इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, जास्त काम करायला लागत नाही. अशा लोकांची वजनं लवकर वाढतात. व्यायामाची कमतरता, जी लोकं व्यायामाला आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्व देत नाहीत, अशा लोकांचं वजन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. झोपेचा अभाव, तुम्ही जर प्रॉपर झोपत नसाल, रात्रभर मोबाईल वापरत बसणे, 12-1 वाजता, 2 वाजता झोपणे आणि सकाळी परत 5 उठून लवकर आवरून तुमच्या कामावर जाणे, त्याच्यामुळे तुमची झोप प्रॉपर जर पूर्ण होत नसेल किंवा तुमचं काम नाईट शिफ्टमध्ये वगैरे असेल, तर तुम्हाला झोपेच्या अभावामुळं वजन वाढण्याचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. हार्मोनल चेंजेस महिलांमध्ये हा सगळ्यात जास्त प्रकार आढळतो. शरीरातल्या काही हार्मोन्स असतात, त्यांचे काही फंक्शन्स असतात. तर या हार्मोन्समध्ये चेंज झाल्यामुळे त्यांच्या फंक्शनमध्ये बिघाड झाल्यामुळं महिलांचं वजन वाढतं. पुरुषांमध्ये सुद्धा या काही गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये मसल्स बिल्ड होत नाहीत प्रॉपर पद्धतीनं. तर ते मी तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी क्लिअर करेन. त्याच्यानंतर औषधोपचार. महिलांमध्ये डिलिव्हरीनंतर असेल किंवा पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम आल्यानंतर आपण औषधोपचार चालू करतो. अतिशय जास्त औषधोपचार आपण घेतल्यानंतर किंवा औषधांचा जास्त वापर आपल्या शरीराच्या दैनंदिन जीवनामध्ये झाल्यानंतर सुद्धा वजन वाढू शकतं. पचनसंस्थेचे प्रॉब्लेम काही निर्माण झालेले असतील तुम्हाला, तर त्या पचनसंस्थेच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा तुमचं वजन वाढू शकतं. मानसिक संतुलन बिघडण्यामुळे पण तुमचं वजन वाढू शकतं. स्ट्रेस लेव्हल वाढल्यामुळे पण तुमचं वजन वाढू शकतं. ही वाढण्याची कारणे आहेत. पण आता ही कारणं जर तुम्ही ह्याच्या कारणांवर जर काम केलं आणि ही जर टाळली, तर तुमचं वजन मेंटेन राहील. कमी होण्याची गॅरंटी नाही. कमी करायसाठी वेगळ्या गोष्टी आहेत. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगेन. ओके. दुसरी गोष्ट आहे. आता पुढे जाऊया आपण शरीराचं कार्य कसं चालतं. तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन होतं. पचन झाल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. ग्लुकोज हे रक्तामार्फत पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. पेशी त्याची ऊर्जेमध्ये निर्मिती करतात आणि ज्याची निर्मिती ऊर्जेमध्ये होत नाही, असं ग्लुकोज फॅटमध्ये स्टोअर केलं जातं. बरोबर आहे? तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, की जे आपण अन्न खातोय, त्याचं आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं रूपांतर झालं पाहिजे. नाही झालं तर ते तुमच्या शरीरामध्ये चरबी बनून साठून राहणार. ह्याचाच अर्थ काय? तर आपल्याकडे स्नायू पाहिजेत चांगल्या पद्धतीनं, जे ह्या ग्लुकोजचा जो काही म्हणजे हे आहे वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतील. ओके. आता ऊर्जेचं एक मी उदाहरण देतो तुम्हाला, की साधा तुम्ही एक जर चहा प्याला, तर त्याच्यातून साधारणतः 250 कॅलरी इतकी ऊर्जा जाते. कॅलरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला वारंवार बोलेल मी. तर कॅलरी म्हणजे उष्मांक, जे आपल्या शरीराला ऊर्जा निर्मित करण्यासाठी गरजेचे असतात. एका चहामधून साधारणतः 250 कॅलरी जातात आणि त्या 250 कॅलरी एवढ्या असतात, की तुम्ही 30 मिनिट व्यायाम करू शकता. आता तुम्ही विचार करा, तुम्ही दिवसातून किती चहा पिता? जर तुम्ही 4 चहा पित असेल, तर तुम्हाला किती तास व्यायाम केला पाहिजे तुमचं वजन मेंटेन ठेवण्यासाठी? म्हणजे बघा, की चहा तुमच्या शरीरामध्ये किती अ, म्हणजे वाईट पद्धतीने तुमचं वजन वाढवण्यासाठी काम करतोय. फक्त चहाच नाही, तर भरपूर अशा साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला पुढे जाऊन कळतील. तर असं असतं, की तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त अन्न खात असाल, तेवढा तुमचा व्यायाम नसेल, तुमचं बैठं काम असेल, तर ती ऊर्जा फॅटमध्ये ग्लुकोज कन्व्हर्ट होऊन ते तुमच्या बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात डिपॉझिट होणार आहे आणि तुमचं वजन वाढणार आहे. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, की हे फॅट ग्लुकोज आहे, हे फॅटमध्ये कसं कन्व्हर्ट होणार नाही, हे कमी कसं निर्माण होईल आणि ते कमी लगेच पेशींच्याकडून कसं वापरलं जाईल, ह्याच्यावर आपण काम करणार आहे, जेणेकरून हे फॅट साठत राहणार नाही. या गोष्टींवर आपण काम करणं खूप गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. अन्नाचं काम असतं शरीराची ऊर्जा पुरवणे, पेशींची निर्मिती करणे. आपल्या पेशी असतात त्या मरत असतात, जन्म घेत असतात, त्यांची नवीन निर्मिती करणे. रक्ताच्या पेशी पण काही वेळ ठराविक काळानंतर त्या मरत असतात, डेड होत असतात. त्यांची निर्मिती करण्याचं काम असतं. ते अन्नातून पूर्ण होत असतं. स्नायूंची झीज भरून काढणे. आपण काम करत असताना आपले स्नायू झिजतात. तर त्या स्नायूंची झीज भरून काढण्याचं सुद्धा काम हे अन्नामार्फत केलं जातं. पण आपण अन्नाकडे काय करतो? फक्त खाण्याच्या किंवा चवीच्या दृष्टिकोनातून बघतो. मला काय आवडतं हे खाणं ह्याच्यावर आपला जास्त भर असतो. ओके. तर असं नाही करायचं आहे. त्याच्यावर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं काम करायचंय. मी तुम्हाला पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी शिकवेन. अन्नातून काय मिळणं अपेक्षित आहे? बघा, जर तुम्ही अन्नातून 30% प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कर्बोदके म्हणजे आपण ज्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेट म्हणतो. फॅट, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल 2 प्रकारचे असतात. त्यातलं इसेन्शियल फॅट आपल्याला गरजेचं आहे. अँटीऑक्सिडंट कमी प्रमाणात गरजेचे असतात आणि पाणी 1 लिटर प्रत्येक 20 किलो मागे लागतं. ओके. तर ह्या गोष्टी अन्नातून मिळणं अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःला विचारा, की तुम्हाला तुमच्या अन्नातून हे मिळतं का? कसं शोधायचं? तुम्ही जर बिस्किट खात असाल, तर बिस्किटच्या कव्हरच्या मागे न्यूट्रिशनल फॅक्ट वाचा, की बिस्किटमध्ये किती प्रोटीन आहेत, किती व्हिटॅमिन आहेत, किती मिनरल आहेत, किती कार्बोहायड्रेट आहेत, किती फॅट आहेत. हे बिस्किटच्या बाबतीत झालं. तुम्ही टोस्ट, खारी, बटर, भेळ ह्या सगळ्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी मेजर करू शकता. तुम्हाला लक्षात येईल चिप्सच्या बाबतीत तुम्ही मेजर करू शकता, की तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही जे खाताय त्यातून हे मिळतच नाही. त्याच्यातून फक्त आणि फक्त कॅलरी जास्त प्रमाणात मिळतायत. प्रोटीन खूप कमी प्रमाणात मिळते, व्हिटॅमिन मिळतच नाहीत, मिनरल्स मिळतच नाहीत. कार्बोदके जी आहेत ती म्हणजे विथआऊट फायबरची जास्त मिळतायत, ज्याला आपण सिंपल कार्बोहायड्रेट म्हणतो. फॅट
सॅच्युरेटेड फॅट खूप सगळ्यात जास्त तुमच्या शरीरामध्ये चाललेली आहेत. अँटीऑक्सिडंट खूप कमी प्रमाणात निघालेले आहेत. फळं वगैरे आपण तर खातच नाही, त्यामुळे ते जाण्याचा प्रश्नच नाही. पाणी आजकाल एवढं बिझी झालेलो आहोत आपण, की पाण्यावर आपण म्हणजे जास्त लक्ष देत नाही. प्यालो तर प्यालो, गडबडीत आहे. अशा पद्धतीनं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या गरजेच्या आहेत, त्या तुमच्या शरीरात जात नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर बिघडायला लागले. दिवसेंदिवस चरबीचं प्रमाण वाढायला लागले. प्रॉब्लेम यायला लागल्यात. तुमची इम्युनिटी सिस्टम कमी व्हायला लागल्या. वेगवेगळ्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी तुमच्यात निर्माण व्हायला लागल्या, मिनरलची डिफिशियन्सी तुमच्यात निर्माण व्हायला लागल्या आणि तुम्हाला ते कळत नाही. तुम्हाला ते कळत नाही कारण तुमच्याकडे एवढं एज्युकेशन नाही. तुम्ही प्रॉपर व्यक्तीकडपर्यंत पोहोचलेला नाहीत. प्रॉपर कोच तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी आजपर्यंत कळालेल्या नाहीत. तर ह्या गोष्टी आपण आता पुढे जाऊन शिकणार आहोत. बघा, उपाशी राहणे आणि चुकीचा आहार घेणे हे आपल्याला वजन वाढवायसाठी कसं मदत करतं ते आपण इथं बघणार आहोत. वेळोवेळी भूक लागते उपाशी राहिल्यामुळे, आळस येतो, थकवा येतो, अशक्तपणा, चक्कर, चिडचिडेपणा येतो, मूड स्विंग होतात. पोषण तत्वांची कमतरता निर्माण होते, जी मागे मी पोषण तत्व तुम्हाला दाखवली जातात. 6 वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर या सगळ्या गोष्टींची कमतरता बॉडीमध्ये निर्माण होते, जर तुम्ही उपाशी राहणे किंवा चुकीचा आहार घेण्याचं काम करताय. स्नायूंची झीज होते, चयापचय शक्ती कमी होते, फॅट वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होतात जर तुम्ही उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचा आहार घेत असाल जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, तर त्याचं कारण आहे की तुमचं वजन वाढत आहे. वेळोवेळी जेवणे, पित्ताचा त्रास वाढतो, प्रमाणापेक्षा जास्त भूक लागते किंवा भूक मंदावते सुद्धा आपली. पचनक्रिया तुमची बिघडणार आहे, निद्रानाश तुमचा होणार आहे, झोप लागणार नाही. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम तुमच्या पडू शकतो. बैठी जीवनशैली सेम आहे, स्नायू कमकुवत होतात, रक्ताभिसरणाचा प्रॉब्लेम येतो, पाईल्ससारखे आजार होऊ शकतात. व्यायामाच्या कमतरतेमुळे स्नायू कमजोर होणे, हाडं कमजोर होणे, रक्ताभिसरण प्रॉब्लेम, झोपेचे प्रॉब्लेम, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम. बघा तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टींना आव्हान द्यायला लागला इनॅक्टिव्ह राहून. तुमच्या इनॅक्टिव्हपणामुळे तुम्ही पुढे जाऊन अजून इनॅक्टिव्हेट होणार आहात. जर तुम्हाला वाटतंय, की बाबा मला ॲक्टिव्ह व्हायचं आहे, तर आत्तापासून तुम्ही त्याच्यावर काम करणं खूप, खूप, खूप गरजेचं आहे. नाहीतर मग पुढे जाऊन खूप वाईट कंडिशन तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. झोपेचा अभाव. झोपेच्या अभावामुळे काय होते तर थकवा येतो, विचार करण्याची क्षमता कमी होते माणसाची, अधिक चिंता लागते, रिकव्हरी होत नाही. बघा झोपेमध्ये आपल्या शरीराची वेगवेगळी कार्य चालत असतात. तुमची झोपच जर पूर्ण झाली नाही तर शरीराला त्या गोष्टींकडे काम करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काय होतं की ते काम पेंडिंग पडत राहतं आणि शरीरामध्ये तुमच्या नवीन-नवीन प्रॉब्लेम निर्माण व्हायला चालू होतात. त्यामुळे झोप प्रॉपर घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता हार्मोनल चेंजकडे जाऊया. इन्सुलिन हे असं एक संप्रेरक आहे जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करतं. ओके. जेव्हा तुम्ही खाता, अन्न घेता त्यावेळेला इन्सुलिन सिक्रेट होतं. इन्सुलिन तुमच्या शरीरात ग्लुकोज जे आहे हे रक्तातून तुमच्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. पेशींना जोपर्यंत इन्सुलिन मिळणार नाही तोपर्यंत पेशी ग्लुकोज आत घेत नाहीत. त्यामुळे काय होतं की अ, तुम्ही जर खूप कार्बोहायड्रेट असलेलं अन्न जर खात असाल, तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन जास्त वापरायला चालू होते आणि इन्सुलिनचा प्रतिरोध म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे वजन तुमचं वाढू शकतं. ओके. तर हा इन्सुलिन तुमच्या वजन वाढण्यासाठी कशा पद्धतीने काम करतं, याचा एक छोटासा मी तुम्हाला अ, म्हणजे छोटंसं एकदम कमी वेळेत सांगितलेलं आहे. लेप्टिन हा असा हार्मोन आहे, जो मेंदूला सांगतो, की तुमचं पोट भरलेलं आहे. जेव्हा तुमचं पोट भरतं, तेव्हा लेप्टिन हार्मोन रिलीज होतं. जेव्हा तुम्ही प्रोटीन खाता, त्यावेळेला तुम्ही प्रॉपर पद्धतीनं म्हणजे सॅटिस्फाय झालाय असं ते लेप्टिन सिक्रेट होतं आणि तुमच्या मेंदूला सांगतं. त्यामुळे तुम्ही खाण्याचं प्रमाण थांबवता. खाण्याचं प्रमाण तुमचं कमी होतं. म्हणून जास्तीत जास्त प्रोटीन असलेला आहार घेणं गरजेचं आहे. बघा तुम्हाला जर खाल्ल्यानंतर थोड्या वेळात परत भूक लागत असेल, तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या शरीरामध्ये लेप्टिन प्रॉपर पद्धतीने सिक्रेट होत नाही. ते का होत नाही? तर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये घेत नाही. त्यामुळे लेप्टिन सिक्रेट होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही जर प्रोटीन जास्त असलेल्या गोष्टी जर शरीरामध्ये घालायला चालू केल्या, खायला चालू केल्या, तर ऑटोमॅटिकली तुमची भूक लागणं हे कमी होऊन जाणार आहे आणि तुमचे मसल्स ग्रोथ होण्यासाठी पण त्याचा वाढवणार आहे. ग्रेलिन हे असं संप्रेरक आहे जे तुम्हाला भूक लागली असं आठवण करून देतं. तुमच्या शरीरामध्ये ग्रेलिन जर जास्त प्रमाणात सारखं-सारखं सिक्रेट होत असेल, तर तुम्हाला सारखी-सारखी भूक लागत असते. ओके. कॉर्टिसोल असा हार्मोन आहे जो तणाव घेतल्यानंतर मग तुम्ही ताण-तणावाखाली काम करताय, तणाव घेताय, कुठल्यातरी तुमच्या नात्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत, पैशाचे प्रॉब्लेम आहेत तुमच्या लाईफमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्रास देते म्हणजे खूप तणावयुक्त तुम्ही जीवन जगायला लागलाय, तर अशा वेळेला कॉर्टिसोल जे तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होते, ते तुम्हाला इमोशनल ईटिंग करायला भाग पाडते. म्हणजे ते काय होते, की तुमच्या शरीराची गरज नसते, पण ते कॉर्टिसोल रिलीज झाल्यामुळे तुम्हाला जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होते. तुम्ही तळलेले, तेलकट, तुपकट, हाय कॅलरी, बर्गर, पिझ्झा असे खाण्याची इच्छा होण्याचं पाठीमागचं कारण हे आहे. ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी सुद्धा वाढू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीज सारखे प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे कॉर्टिसोल नियंत्रणात ठेवणं हे आपलं काम आहे. कसं करायचं ते मी पुढे तुम्हाला शिकवेल प्रॉपर पद्धतीनं. इस्ट्रोजेन हा असा हार्मोन आहे जो स्त्रियांच्या पुनरुत्पादन आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. पण इस्ट्रोजेनची पातळी जेव्हा कमी जास्त होते तेव्हा
ओटीपोटावर आणि हिप्सवर जास्त पद्धतीनं महिलांचं वजन वाढतं. तर खूप साऱ्या महिला हे ऐकत असतील. ओके. तर महिलांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुमचं ओटीपोट वाढलेलं आहे किंवा तुमच्या हिप्सवर जर जास्त फॅट तयार झालेला आहे. काही वेगळं नाही. तुम्ही समजता तसं काहीही नाही. तुमच्यामध्ये हार्मोनलचा प्रॉब्लेम आहे. हार्मोनल इम्बॅलन्स आहे तुमच्यामध्ये. तर तो जोपर्यंत ठीक होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही व्यायाम करा, पोटाचे करा, कमरेचे करा, कशाचेही करा, कितीही उपाशी राहावा, तुमचं वजन कमी होणार नाही. ओके. तर त्यासाठी इस्ट्रोजन आपला प्रॉपर लेव्हलमध्ये येणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेन पुढे जाऊन सगळ्या. थायरॉईड आहे. काही लोकांना थायरॉईड, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम दोन्ही प्रकारच्या म्हणजे प्रॉब्लेम असतात. कुणाला हायपोथायरॉइडिझम असतो, कुणाला हायपरथायरॉइडिझम असतो. तर त्याच्यानुसार वजन कमी होणं, वाढणं या सगळ्या गोष्टी होत असतात. कारण थायरॉईडचा जो आहे आपल्या मेटाबॉलिक लाईफमध्ये खूप चांगला म्हणजे यूज होत असतो. तुमचं जर थायरॉईडचे लेव्हल चेंज झाले तर तुमचा मेटाबॉलिक रेट चेंज होतो. ज्याला थायरॉईड ज्याला होतो त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. ज्याच्यामध्ये मेटाबॉलिक रेट बॉडीचा चेंज होतो. कॅल्शियमचं अब्झॉर्प्शन करण्याची बॉडीची क्षमता कमी होते. आयर्नचं अब्झॉर्प्शन करण्याची बॉडीची क्षमता कमी होते. त्याच्यामुळे काय होतं हाडं ठिसूळ होणं, केसं गळणं, बरोबर आहे. आणि वजन वाढणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या शरीरामध्ये होत असतात. त्यामुळे तुमचं जर वजन वाढत असेल, तर त्याच्यामागचं हे पण एकमेव कारण असू शकतं. तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करण्याअगोदर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. प्रोलॅक्टिन सुद्धा स्त्रियांमध्ये दूध उत्पादन करण्याचं काम करतं. ठीक आहे. ह्याची जर पातळी कमी जास्त झाली, तर तुमचा म्हणजे पिरियड्स वेळेवर येणं किंवा पिरियड्स टळणं, पिरियड्स पुढे जाणं, या सुद्धा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामध्ये अजून सुद्धा इस्ट्रोजनच्या लेव्हल कमी जास्त होऊ शकतात या गोष्टींमुळं. त्यामुळे या गोष्टींचा म्हणजे हे करणं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. टेस्टोस्टेरॉन असा हार्मोन आहे जो स्त्री-पुरुषांसाठी दोन्हींचा महत्त्वाचा असतो. पुरुषांमध्ये मसल मास वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनचा वापर होतो. सेल्फ ड्राईव्ह चांगला राहण्यासाठी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचा वापर होतो. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉन स्नायूचा विकास, हाडांची ताकद आणि लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी देखील योगदान देते. तुमच्यामध्ये जर या टेस्टोस्टेरॉन कमी असेल स्त्रियांमध्ये लिमिटपेक्षा, तर तुमची स्नायू विकसित होणार नाहीत. त्यामुळे तुमची चरबी वाढणार. ज्यांचे स्नायू चांगले असतात त्यांची चरबी वाढत नाही. तर तुमच्या शरीरामध्ये वारंवार वजन करून, कमी करून जर वाढत असेल, तर तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता आहे. त्यामुळे तुमचं वजन कमी होते, परत वाढते. कारण तुमचे स्नायू बिल्ड होत नाहीत. ओके. तर या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर टेस्टोस्टेरॉनचं अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, की वस्तुमानात घट होते, शरीरात चरबी वाढते. हेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याच्यानंतर हार्मोनल चेंजेसमध्ये चयापचय म्हणजे आपलं जे मेटाबॉलिक रेट आहे, त्याच्यामुळे कॅलरी बर्निंग करण्याची कॅपॅसिटी वाढण्यासाठी टेस्टोस्टेरॉनचा खूप महत्त्वाचा रोल असतो. इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी जास्त झाली, तर काय होतं, की इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होतो. त्यामुळे डायबिटिक सिच्युएशनला सुद्धा तुम्ही सामोरं जाऊ शकताय. भूक नियंत्रण करण्यासाठी सुद्धा टेस्टोस्टेरॉनचा वापर म्हणजे टेस्टोस्टेरॉन गरजेचं असतं. त्याच्यामुळे काय आहे, की टेस्टोस्टेरॉनची कमी झाली तर भूक आणि अन्नाची लालसा वाढू शकते. म्हणजे जास्त खायची इच्छा तुम्हाला होऊ शकते. ते वजन वाढण्यासाठी तुम्हाला कारणीभूत ठरू शकतं. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता हार्मोनल चेंजेसचा रिलेशन तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या खाण्याच्या पॅटर्नशी कसं आहे, हे आपण बघूया. तुम्ही जर व्हिटॅमिन डी प्रॉपर पद्धतीने घेत नसाल, तर त्याच्यामुळे तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी जास्त होऊ शकते. इस्ट्रोजनची पातळी कमी जास्त होऊ शकते. म्हणजे बघा तुम्हाला व्हिटॅमिन डी किती गरजेचं आहे. तर तुम्हाला मागे कळालं असेल, की हार्मोनल चेंजेसमुळे वजन कसं वाढतं किंवा हार्मोनल चेंजेसमुळे वजनामध्ये काय फरक पडतो. आता तुम्हाला हे कळालं असेल, की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ह्या हार्मोन्स बनायला किती प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जर व्हिटॅमिन डी तुमच्यात प्रॉपर नसेल, तर तुमचे हार्मोन इम्बॅलन्स होणार आहे आणि तुमचं वजन वाढणार आहे. त्यामुळं तुम्ही मुळावर काम करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे. त्याचं कारणच फक्त हे आहे. पुढे जाऊन आपण बघूया व्हिटॅमिन बी6 नसेल, तर त्याच्यामध्ये काय आहे, की महिलांमध्ये प्रोस्टेरोन आणि इस्ट्रोजनच्या निर्मितीसाठी हे महत्त्वाचं आहे. जर ह्याची कमतरता असेल, तर तुम्हाला पायशी रिलेटेड हिप्सवर वजन वाढणे, ओटीपोटात वजन वाढणे ह्या प्रॉब्लेम होणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन बी प्रॉपर कसं शरीरात जाईल ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हे असं आहे, की कॉर्टिसोलची पातळी नियंत्रित करते. त्याच्यानंतर मॅग्नेशियमची कमतरता असेल, तर आपल्याला गोड खाण्याची जास्त इच्छा निर्माण होऊ शकते. तुमच्यापैकी असं असेल, की गोड खाल्ल्याशिवाय जमतच नाही सर. सारखं गोड खायची इच्छा होते, सारखं चहा प्यायची इच्छा होते. बाकीचं काहीही नाही, मॅग्नेशियमची तुमच्यात कमतरता आहे. झोप लागत नाही, दुसरं-तिसरं काही नाही, मॅग्नेशियमची कमतरता आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही फुलफिल करणार नाही, तुमची प्रॉपर झोप लागणार नाही, तुमच्या भुका लागणं कमी होणार नाही. त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉर्टिसोलच्या लेव्हल आहेत, त्या प्रॉपर मॅनेज होणार नाहीत. तुमची डायबिटिक सिच्युएशन प्रॉपर पद्धतीने चांगली होणार नाही. त्यामुळे मॅग्नेशियमकडे लक्ष देणं तुम्ही खूप गरजेचं आहे.
जर तुम्ही फक्त गोळ्यांवर अवलंबून राहत असाल तर तुम्हाला आयुष्यभर गोळ्या खायला लागतील. मॅग्नेशियमची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला चांगले रिझल्ट येतील याची मी गॅरंटी देतो. त्याच्यानंतर हार्मोनल चेंजेसमध्ये झिंकचा पण खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुअन्स असतो, की तुमच्या शरीरामधली झिंक या मिनरलची मात्रा कमी जास्त झाली, की ते सगळं बदलू शकतं. आयोडीनचा अभावामुळे थायरॉईड वगैरे होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर सेलेनियम आहे. थायरॉईड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी सेलेनियम खूप गरजेचं आहे. जर तुमच्या शरीरामध्ये थायरॉईड कमी म्हणजे थायरॉईडचं संप्रेरक जे आहे ते कमी प्रमाणात जर हे होत असेल, तर त्यासाठी सेलेनियम गरजेचं आहे. ते चांगलं करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर काय होतं, की बघूया पुढे जाऊया आपण. आता तुम्हाला हे कळालं, की बाबा खाण्यापिण्याचा आणि हार्मोनल चेंजेसचा कसा संबंध आहे आणि त्याचा आणि वजन वाढण्याचा कसा संबंध आहे, हे तुम्ही बघितलं. वजनाकडे फक्त वजन या दृष्टिकोनातून नाही बघितलं पाहिजे. वजन कमी करण्यामागे शास्त्रीय गोष्टी अभ्यासून त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे, हे तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल. बरोबर आहे? तर आपण पुढच्या स्टेपला जाऊया. वजन कमी करणे म्हणजे नेमकं काय? तर फॅट कमी करणे आणि स्नायू वाढवणे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, फॅट आपल्याला कमी करायचं आहे, स्नायू आपल्याला वाढवायचे आहेत. ह्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. बघा आपल्याकडं 2 प्रकारच्या गाड्या असतात. एखादी स्कूटर असते आणि एखादी स्पोर्ट स्पोर्ट बाईक असते. बरोबर आहे? किंवा अजून अजून पुढे जाऊया आपण एखाद्या गाडीचं उदाहरण घेऊया. एक गाडी असते ती कार असते ज्याला आपण फॅमिली कार म्हणतो. छोटीशी असते. 4 लोकं त्याच्यामध्ये बसतात. ती एक कार असते आणि एक मोठी कार असते, लक्झरी कार असते. बरोबर आहे? तर जी छोटी कार असते ती 1 लिटर पेट्रोलमध्ये साधारणतः 20 किलोमीटर जाते. लक्झरी कार 1 लिटर पेट्रोलमध्ये फक्त 10 किलोमीटर जाते. ह्याच्या मागचं कारण काय आहे, की लक्झरी कारचं इंजिन खूप मोठं आहे. तिला जास्त पेट्रोल लागतं. ओके. आणि फॅमिली कारचं इंजिन आहे ते छोटं आहे. त्याला कमी पेट्रोल लागतं. त्यामुळे ती कमी पेट्रोलमध्ये जास्त रेंजमध्ये जाते. तसंच आहे आपल्या स्नायूंचं. आपल्यामध्ये स्नायू जर जास्त असतील, तर आपण काय करतो, की आपलं एव्हरेज आपण किती जरी खाल्लं, तरी आपल्याला नॉर्मल व्यक्तींच्या पेक्षा जास्त एनर्जी खर्च करावी लागते आपलं डेलीचं रुटीन करायला. ओके. त्याच्यामुळे काय होतं, की स्नायू जर जास्त असतील, तर तुम्ही कितीही खाल्लं, बाहेरचं खाल्लं, कसंही आडवं-तिडवं खाल्लं, तरी तुमचं वजन मेंटेन राहणार आहे. पण तुमच्यामध्ये स्नायूंची जर कमतरता असेल, तर काय होणार आहे, की तुम्ही जे खाणार आहे, ते साठून राहणार आहे. खाणार आहे, ते साठून राहणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढणार आहे आणि तुमचं वजन कमी होणार नाही. त्यामुळं सर्वात पहिलं लक्ष जर दिलं पाहिजे, तर आपण स्नायूच्या डेव्हलपमेंटकडे दिलं पाहिजे. जोपर्यंत तुमचे स्नायू डेव्हलप होणार नाहीत, तोपर्यंत तुमचं वजन कमी होणार नाही आणि दुसरी गोष्ट ती मेंटेन पण राहणार नाही. जर तुम्ही स्नायू न वाढवता वजन कमी केलं, 100% तुमचं वजन परत येणार. ह्याची गॅरंटी आहे आणि तुमचं आलं पण असेल परत. तुम्ही जिमला गेलाय, फक्त जिम मारली, 4-5 किलो वजन कमी झालं, 15 दिवस थांबला, 10 किलो वजन वाढलं. ह्याच्या मागचं कारण आहे, की तुम्ही स्नायूंचा ऱ्हास करून घेतला होता. त्याच्यामुळे तुमचं कॅलरी मॅनेजमेंट बिघडलं. जसं म्हणजे जसं तुम्ही व्यायाम करायचं थांबवलं, तसं तुमचं वजन परत वाढलं. बरोबर आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं ओव्हरऑल खूप गरजेचं आहे वजन कमी करण्याचा, तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर. त्याच्यानंतर आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा जी मिथ्स आहेत ती मिथ बस्ट करणार आहे. लोकांचं असं म्हणणं आहे, की बाबा जर आपण उपाशी राहिलो तर आपलं वजन कमी होतं. नाही, उपाशी राहिल्यानं वजन कमी होत नाही. सगळ्यात पहिल्यांदा केली जाणारी शरीरावरची अघोरी कृती आहे म्हणजे उपाशी राहणे. सर्वजण हे ट्राय करून बघतात, की वजन वाढायला लागलं, की उपाशी राहणे. ब्रेकफास्ट टाळायचा, जेवण टाळायचं, संध्याकाळी एक वेळेस जेवायचं, सकाळी एक वेळेस जेवायचं, संध्याकाळी उपाशी राहायचं. बरेचसेच पॅटर्न आहेत. कोणी लिंबू पाणी पितं, मध पाणी पितं, तेवढ्यावर दिवस काढायचा. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपण चालायला फिरायला जातो. असं म्हणतात, की बाबा चालायला गेले की वजन कमी. आजपर्यंत कुणाचं झालेलं नाही. इथून पुढे सुद्धा कोणाचं होणार नाही याची गॅरंटी आहे. कारण चालून आल्यावर आपण घरात आल्यावर काय घेतो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर 10 किलोमीटर चालून येताय आणि घरात आल्यानंतर चहासोबत ब्रेड, बटर, पाव, टोस्ट खाताय, तर तुमची 10 किलोमीटर चालायला जी तुम्ही एनर्जी खर्च केलेली आहे, तुम्ही 1 कप चहा आणि त्या पाव, बटर, टोस्टमधनं परत घेणार आहात. कसं तुमचं वजन कमी होईल हे तुम्ही मला उत्तर द्या किंवा स्वतःला हा प्रश्न तुम्ही विचारा. त्याच्यानंतर आपण जिम वगैरे लावतो, एक्सेसिव्ह जिम करतो, मसलवर प्रेशर देतो आणि त्याच्यामुळे काय होतं, की स्नायूंची झीज होते. कारण तुम्ही योग्य आहार घेत नाही आणि वरून जर तुम्ही व्यायाम करताय, तर काय होणार आहे विचार करा. शरीराची प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करायला शरीर मसल सिंथेसिस चालू करतं. मसल्समधून प्रोटीन घ्यायला चालू करतं आणि तुमच्या मसल्सचा लॉस होतो. त्याच्यामुळे ह्या चुका तुम्ही करायच्या नाहीत जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर. त्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिक रेट कमी होणार आहे, स्नायूंची झीज होणार आहे, पोषणाची कमतरता निर्माण होणार आहे, आळस, थकवा, कंटाळा या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे हे करायचं नाही. सगळ्यात गोष्ट तुम्ही भले वजन कमी करायचा प्रयत्न करू नका, पण ही अगोरी कृती तुम्ही शरीरासोबत कधी करायची नाही. ओके. पुढे जायचं आहे आपल्याला. डायटिशियन, आहार तज्ञ तुम्हाला आहार देतील. त्याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स असतं. 1च पोळी खा, 1.5च पोळी खा, 4च बदाम खा, 4च काजू खा. ओके. अशा पद्धतीचं दिलं जातं.
ते तुम्ही फॉलो करता तर तुमचं वजन सुद्धा कमी होणार. का तर तुम्ही अन्न शरीराला कमी देताय तर तुमचं वजन 100% कमी होणार. ह्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. कारण शेवटी कॅलरी मॅनेजमेंटचा खेळ आहे. तुम्ही जेवढ्या कॅलरी कमी द्याल तेवढं तुमचं वजन कमी होणार आहे. पण त्या कॅलरी कमी देत असताना तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन शरीराला देताय का? तुम्ही प्रॉपर व्हिटॅमिन्स देताय का? मिनरल्स देताय का? फायबर देताय का? वॉटर इनटेक प्रॉपर करताय का? ह्या गोष्टी खूप काळजीची घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ते केलं नाही तर काय होतं, तुम्ही डायटिशियनकडे जाऊन आहार घेता, पण तुमचा मेटाबॉलिक रेट कमी झाल्याचं तुम्हाला लक्षात येतं. स्नायूंची झीज झाल्याचे लक्षात येते. तात्पुरतं वजन कमी होतं, परत वाढतं. या गोष्टींचा लक्षात येतं. मग आपण काय करायला पाहिजे? आता प्रश्नाकडे येऊया पहिल्यांदा. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, "सर मग आता तुम्ही एवढं आम्हाला सांगितलं, एवढं सगळं चांगलं नॉलेज दिलं, मग आता आम्हाला हे पण सांगा की पुढं काय करायचंय?" नक्की सांगणार, शेवटपर्यंत थांबायचं आहे. ओके. पहिल्यांदा आहे की आपण आपल्या शरीरामध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, शरीरात केलेली इन्व्हेस्टमेंट ही जगातील सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, की शरीरामध्ये जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्हाला परत कधीही शरीरावर पैसा दुसरीकडनं खर्च करावा लागणार नाही. आणि जेवढ्या कमी वयापासून तुम्ही ही सुरुवात कराल, तेवढं तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा चांगला फायदा होणार आहे. कारण आज तुम्हाला खर्च वाटेल, आज तुमच्या खिशातून 2 पैसे जातील, पण तुमचं म्हातारपण सुखी असणार आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही ते आनंद घेऊ शकणार आहात. त्याच कंपॅरेटिव्हली तुमचे जे मित्र आहेत, जे नातेवाईक आहेत, जे आजच्या वयात हेल्थवर इन्व्हेस्ट करणार नाहीत, त्या लोकांच्याकडं उतार वयात भरपूर पैसे शिल्लक असतील, पण एकही रुपया ते एन्जॉय करू शकणार नाहीत. विचार करा, तुमच्याकडे Mercedes आहे. विचार करा फक्त, तुमच्याकडे नसेल भले आणि त्याचं काम एकच आहे, की तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाणे. तुम्हाला त्या Mercedesमध्ये बसायला चांगलं वाटेल? नाही वाटणार ना? पण म्हातारपणी तुम्ही आजपासून हेल्थवर इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलं आणि पुढे जाऊन वयाच्या 35व्या 40व्या वर्षीनंतर तुम्ही सेटल झाला. तुमच्याकडे खूप चांगली हेल्थ आहे, खूप चांगलं फिजिक आहे आणि खूप चांगलं तुम्ही शरीराला ठेवल्यामुळं तुमची पर्सनॅलिटीचा इम्प्रेशन पुढच्यावर चांगलं पडते. तुमच्याकडे बघूनच लोकांना कळते, की बाबा हा माणूस खूप चांगला दिसतोय, मेंटेन आहे, खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या हेल्थवर लक्ष देतोय. तुमची किंमत वाढते. लोकं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं बघायला चालू करतात. तुम्हाला रिस्पेक्ट देतात. दुसरी गोष्ट मग त्यावेळेला तुमच्याकडे पैसा कमी असू दे, तुम्ही 10,00,000च्या गाडीतनं फिरा. पण तुम्हाला एक गोष्टीचं समाधान असणार आहे, की माझ्या सगळ्या मित्रांना गोळी चालू आहे, पण मला गोळी चालू नाही. कोणत्याही गोळीशिवाय मी जीवन जगतोय. ही जी तुमच्याकडे हे असणार आहे ना, फिलिंग असणार आहे ना, ती तुम्ही कुठेही विकत घेऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करा. तर इन्व्हेस्ट करायचं म्हणजे काय करायचं? इन्व्हेस्ट करायचं म्हणजे चांगल्या गोष्टी खायच्या. मग तुम्ही म्हणाल, "सर आम्ही चांगल्याच गोष्टी खाते." ₹200 ची पाणीपुरी खाल्ल्या. त्याच्यानंतर ₹250-300 ला मिळणारी पावभाजी खातोय सर चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन. साध्या रस्त्यावरल्या इथं मी जेवतच नाही. ओके. चांगले-चांगले ड्रायफ्रूट घेतोय. किती म्हणजे अगदी ₹100 ला पावशेर मिळणारे रोस्टेड काजू घेतोय. बरोबर आहे ना? अजून काय घेताय? खूप सारे असतील तुमच्याकडे खूप सारे ऑलिव्ह ऑइल वापरतोय मी. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करत असाल. तुम्हाला वाटतं की तुम्ही हे चांगलं खाताय. पण तो विचार मी तुमचा पुढे बदलणार आहे जाऊन. तर चांगलं खाणं म्हणजे एक्सपेन्सिव्ह वस्तू विकत घेणे हे नव्हे. तर चांगलं खाणं म्हणजे तुम्ही जे खाताय त्याच्यातून तुम्हाला शरीराला गरजेचं असणारं किती मिळते, ह्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. त्या गोष्टींमध्ये तुम्ही पैसे गुंतवणं गरजेचं आहे. बघा, तुम्हाला उदाहरण देतो मी. जेवढ्या स्वस्तातल्या वस्तू तुम्ही घेता, तेवढ्या त्या वस्तू तुमच्या शरीरात जाऊन महाग बनतात. वडापाव स्वस्त आहे, शरीरात जाऊन महाग बनतो. मैदा स्वस्त आहे, शरीरात जाऊन महाग बनतो. मीठ स्वस्त आहे, शरीरात जाऊन महाग बनतं. ओके. चपाती खायला स्वस्त आहे, शरीरात जाऊन महाग पडते. वेफर्स, चिप्स खायला सोपं आहे, शरीरात जाऊन महाग पडतं. फरसाण खायला सोपं आहे, कमी कमी खर्चिक आहे, शरीरात जाऊन चुकीचं बनतं. ओके. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, फळं खायला महाग आहेत, शरीरात जाऊन चांगली बनतात. ड्रायफ्रुट्स खायला महाग आहेत, शरीरात जाऊन चांगलं चांगलं करतात. ठीक आहे. तसंच काही आहे स्मूथी, ज्यूस खायला चांगलं आहे. पैशानं महाग आहे, पण शहरात गेल्यावर चांगलं त्याचा रिझल्ट देते. त्यामुळे काय करायचं आहे, की तुम्ही आज जे ₹5-10 वाचवणार आहेत, त्याचं भविष्यात जाऊन हजारो रुपये पे करणार आहेत तुम्ही. त्यामुळे काय करायचं आहे, की हेल्थमध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे. ओके. योग्य व्यायाम करायचा, योग्य झोप घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर तुमचे स्नायू तयार होतात, मेटाबॉलिक रेट सुधारतो, हार्मोनल बॅलन्स होतात, डायजेस्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह होते, स्ट्रेस लेव्हल नॉर्मल होते, फॅट बर्न व्हायला सुरू होतं, इम्युनिटी वाढते, इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी होतो. एवढे सगळे जेव्हा तुमच्या शरीरात बदल होतात ना, तेव्हा तुम्ही हेल्दी दिसायला चालू होता. एका हेल्दी वेनं तुमचं वजन कमी व्हायला चालू होतं आणि हे आपल्याला करायचंय. कसं? हे मी तुम्हाला शिकवणार. ठीक आहे. पुढे जाऊन आपण बघूया. तुम्ही आहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत.
ठीक आहे. ह्या गोष्टी तुमच्या आहारामधून गेल्याच पाहिजेत. जर ह्या जात नसतील, तर तुम्ही कधीच हेल्दी राहू शकणार नाही. ओके. त्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. खूप जबरदस्त आहे हे. ह्या गोष्टी तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बघा पर ग्रॅम पर 1 किलो वजनासाठी 1 ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. स्नायू वाढवायला प्रोटीन मदत करतं. लेप्टिन हार्मोन संतुलित होतं. मेटाबॉलिक ग्रोथ होते. इम्युनिटी सुधारते. एवढे फायदे आहेत प्रोटीनचे. ह्याच्यापेक्षा अगणित आहेत. सगळेच तुम्हाला इथे सांगत बसलो तर हा 1 तास, 1.5 तास आपल्याला पुरणार नाही. ओके. आपण पुढे जाऊया. विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. ह्यांचं पण काम आहे हार्मोन बॅलन्स करणं, हाडांचे आरोग्य सुधारणे, इम्युनिटी सुधारणं, स्किन, डोळ्यांचे आरोग्य चांगलं राखणं. त्याच्यानंतर फायबर आहे, हे तुमच्या पचनशक्तीसाठी खूप गरजेचं असतं. शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप गरजेचं असतं. ह्याच्यामुळे भूक कंट्रोल होते. त्यामुळे हे आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॅट ओमेगा 3 आणि 9 हे फॅट गरजेचं असतं. आपण सगळ्यात जास्त ओमेगा 6 फॅट खातोय. आपल्याला पॉलिअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट घ्यायचे आहेत. पण आपण सॅच्युरेटेड फॅट घेतोय शरीरामध्ये, त्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग सिक्रेट काय आहे? तर 80% आहार आणि 20% व्यायाम हे याच्यामागलं सिक्रेट आहे. हे तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. का? ते पण मी तुम्हाला सांगतो. मगाशी तुम्हाला सांगितलं, की कॅलरी बर्न करणं अवघड आहे, पण कॅलरी शरीरात घेणं सोपं आहे. त्यामुळे आपण व्यायाम 4-8 तास करू शकत नाही. पण 5 मिनिटाच्या खाण्यात 4 तास व्यायाम करण्याइतक्या एनर्जीच्या कॅलरी आपण कंझ्युम करू शकतो. त्याच्यामुळं काय आहे, की व्यायाम करणं ह्याच्याकडे फक्त 20% लक्ष द्यायचं आहे. 80% लक्ष हे तुमच्या शरीरामध्ये आहारावर द्यायचं आहे. ओके. कॅलरी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा हे सूत्र आहे. तुम्ही तुमचा BMR काढू शकता. तुमचा BMR आहे 10 गुणिले तुमचं वेट किलोमध्ये घ्यायचं प्लस 6.25 इंटू हाईट सेंटीमीटरमध्ये घ्यायची. 5 गुणिले एज तुमचं वयामध्ये प्लस 5 केले की तुमचा BMR येतो. हा BMR तर तुमचा कॅल्क्युलेट केला, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं शरीर आता सध्या किती कॅलरी वापरते. ह्या वजनाला तुमच्या आणि ते जर वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला किती कॅलरी खाल्ल्या पाहिजेत हे तुम्हाला कळणार आहे. आणि त्या जेव्हा तुम्ही कमी कराल, ह्यांचं जेव्हा समतोल राखाल, तेव्हा तुमचं वजन कमी व्हायला सुरू होईल. आता एक विचार करा, की वय 30 असलेले 178 सेंटीमीटर उंची असलेला 78 किलो वजन असणाऱ्या माणसाचा BMR हा 1757 येतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की त्या माणसानं दिवसभरात 1757 कॅलरीचं वजन म्हणजे अन्न जर खाल्लं, तर त्याचं वजन तेवढंच मेंटेन राहणार. 1757 मध्ये 500 कॅलरीनं कमी केलं, तर त्याचं दररोज 500, दररोज 500, दररोज 500 असं 10 दिवसात 1 किलो वजन कमी होणार. ठीक आहे. 7,000 कॅलरी त्याच्या कमी झाल्यानंतर त्याचं 1 किलो वजन कमी होणार. 7,000 कॅलरीचा त्याच्यामध्ये फरक पडल्यानंतर 1 किलो वजन कमी होणार. म्हणजे तुम्ही एक विचार करा, तुम्हाला जर 10 किलो वजन कमी करायचं असेल, तर तुम्हाला 70,000 कॅलरी तुमच्या शरीरामधून घालवायच्या आहेत. आता त्या 70,000 कॅलरी घालवायसाठी काय करावं लागेल, कसं करावं लागेल, हे मी तुम्हाला माझ्या फ्री कॉलमध्ये सांगेल, जिथे तुम्हाला पर्सनली माझ्यासोबत भेटायचं आहे. ठीक आहे. पुढे घ्या कॅलरी मॅनेजमेंट. 1 ग्रॅम फॅटमध्ये 40 कॅलरी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे मी तुम्हाला इथंच सांगणार नाही सगळं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पर्सनली सांगणार. कारण हे गोष्ट तुम्हाला तुमच्या पर्सनली वजनानुसार, तुमच्या उंचीनुसार, तुमच्याकडे शरीरामध्ये काय सिम्प्टम आहेत, तुम्हाला कोणते प्रॉब्लेम आहेत, तुमचा ईटिंग पॅटर्न कसा आहे, तुमचं इमोशन्स कसे आहेत खाण्याच्या बाबतीत, तुमच्या सवयी काय आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन ना, मी तुम्हाला ह्याच्यावरचं सोल्युशन सांगणार आहे. जे तुम्हाला डिटेलमध्ये तुमचं वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करेल. इथं जास्त वेळ नाही आहे. मी तुम्हाला फक्त पट सॅलरी सांगतो. असे माझ्याकडे काही टेस्टिमोनीज आहेत. ज्यांच्या इथं पोटावरील चरबी बघू शकता तुम्ही एका महिन्यात किती कमी झाली आहे, स्किनमध्ये किती फरक पडलेला आहे, चेहऱ्यावर किती फरक पडलेला आहे. इथं पण बघू शकता पोटाच्या घड्या किती कमी झाल्या आहेत. असे खूप सारे माझ्याकडं व्हिडिओ त्याच्यानंतर लोकांचे रिझल्ट असे आहेत, की ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक पडले. माझा स्वतःचा फरक मी तुम्हाला दाखवला. अशा खूप साऱ्या टेस्टिमोनीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण ह्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला? तर ह्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खालील जे बटन दिसते, त्या बटनावर जाऊन तुमचा कॉल शेड्यूल करायचा आहे. माझ्यासोबतचा अर्ध्या तासाचा तो कॉल असेल. त्या अर्ध्या तासाच्या कॉलमध्ये मी तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन प्रॉपर पद्धतीनं मार्गदर्शन करेल आणि तुमचा वजन कमी करण्यात एक फुल प्रूफ प्लॅन जो फेल प्रूफ आहे. 100% तुमच्यावर काम करणारा असा प्लॅन मी तुम्हाला तयार करून देणार आणि त्या प्लॅनवर तुम्हाला माझ्यासोबत 30 दिवस काम करायचं आहे, 60 दिवस काम करायचं आहे, 90 दिवस काम करायचं आहे आणि त्या 30, 60, 90 तुमच्या वजनानुसार असतं. ज्याला 5 कमी करायचं त्याला 30 दिवस करावे लागेल, 10 कमी करायचं त्याला 60 दिवस करावे लागेल, 10 पेक्षा जास्त कमी करायचं आहे त्याला 90 दिवस काम करावं लागेल. त्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देईल, की तुम्ही 7-8 वर्षापूर्वी जसे दिसत होता,
10 वर्षापूर्वी जशी दिसत होता, 10 वर्षापूर्वी जी तुमची फिटनेस होती, ती फिटनेस तुम्हाला 100% परत मिळणार. 10-20 किलो वजन कमी झाल्यानंतर तुमच्या दिसण्यामध्ये फरक होणार, तुमच्या बॉडीच्या परफॉर्मन्समध्ये फरक होणार आणि 100% तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो दूर होणार. ह्याच्याही माझी मी तुम्हाला गॅरंटी देतो. वाट कशाचीही बघू नका. खालील बटनावर क्लिक करा, तुमची इन्फॉर्मेशन भरा. पुढे जाऊन तुम्हाला टाईम सिलेक्ट करता येईल. माझा अवेलेबल टाईम बघा कॅलेंडरमधून. त्यानुसार तुम्ही एक मीटिंग बुक करा आणि त्या मीटिंगमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल, समोरासमोर भेटेन आणि तुमच्यासाठी एक जबरदस्त असा प्लॅन देईन. थँक यू सो मच. तुम्ही इथपर्यंत बघितलं. धन्यवाद. आपण भेटू मीटिंगमध्ये.